नमस्कार मित्रांनो, मी यश सुर्वे. आज आम्ही जातोय वडापावची पार्टी आहे आमच्या पोरांची. आम्ही जातो रानात पार्टी करायला, वडापाव करायला. बघा आमची पोरा सगळी, हा बघा कसं कढई घेतली, बघा सगळं सामान घेऊन. गुड्डी बघा तिकडं. व्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही, फक्त खूप मजा करू मित्रांनो. चला. पावसाचं वातावरण झालंय आणि पावसानं मस्त गरम गरम वडापाव आम्ही खावा आता. एक नंबर भाव नाही बघा, बघू शकतो तुम्ही पावसाचं वातावरण. हा बघा व्ह्यू बघा, पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो. हे बघा इकडून रानातून जात आहेत तसं बघा. आणि हा इकडं आंबा पिकतोय. नैतिक भेटला का रे? नैतिकला आंबा भेटला इकडे. इकडून चला. हे कुठे जात आहेत बघा. पाव टाकली पाव टाकल ना खाजी. आणि मित्रांनो आमचा लोकेशन वडापाव खाण्याचं बघू शकता तुम्ही बघा. जागा बिगा साफ करतायत, एक नंबर भाई. रानातली ही मजा तुम्ही कधी केली असेल? कुठेच भेटणार नाही. हा भाई, एक नंबर मजा. आमच्या कोकणात अशीच मजा आणि आम्ही अशी मजा खूप करतो. बघू शकतो आमची लहान लहान पोरं आहेत बघा सोबत. चला. गेलेत मुंबईला, आता कोणच राहिलं नाही म्हणून आता जे आहेत त्यांना घेऊन आलोय. फ्रीज का पाणी मजा करावं. चला. मित्रांनो आता आम्ही चूल बनवायसाठी बघा दगड्या कशी वापरतायत बघा. कुठं कुठं चढलेत. चूल आम्ही गावठी टाईप, एक नंबर. कोकणात आल्यावर अशी चूल बनवायला लागते, त्यासाठी दगड घेऊन जातोय. चला घे. मित्रांनो बघू शकता फायनली आपली चूल बघा कशी तयार करतायत, बघू शकता तुम्ही. मित्रांनो फायनली गुड्डीने इकडे सुरुवात केली बेसन भिजवायसाठी. बघू शकता तुम्ही मीठ टाकतायत, पाणी आणि बारीक पोरं मस्त बघतायत कधी तयार होतोय आमचा वडापाव खायसाठी. काय करता? आणि फायनली आमचा बेसन मेल्ट झालेला आहे. गुड्डीने सुद्धा, गुड्डी कुका काहीतरी हॉटेलचं नाव सांगा रे आपल्या एक मस्तपैकी. भाई पॉक्याचा वडापाव पण फेल आहे गुड्डी समोर, बघू शकता बघा. वन साइड चालू आहे काम. मित्रांनो आमची आता फायनली विस्तू पेटवत आहेत बघा. विस्तू चूळ चूल बोलतात. आणि इकडं दोन साहिल आणि संकेत दोघ जण. आणि इकडं आपली पब्लिक बसलेत. मित्रांनो फायनली कढई आणि तेल आता टाकत आहेत. तेल आम्ही गावऱ्याचं चोरलं बघा, बघू शकता तुम्ही. छोटा बिझनेस आहे आमचा म्हणून जरा समजून घ्या. इथून आम्ही मोठ्या बिझनेसचा प्लॅन करणार आहे. अच्छा. वडापाव आता सक्सेस, थोडाफार सक्सेस झालेला वाटतंय. आणि इकडं आमची बारीक पोरं वाट बघतात. हाताची भांडी भेंडी घासाय कधी कधी वडापाव आम्हाला देत आहेत असं वाटतंय त्यांना. सगळे जण वाट बघतायत. हा बघा, हा बघा. सकाळपासून जेवलाय नाही. वडापाव भेटत चांगलीच मारला आहे गाईस. आता तेल पण चोरलेलं आहे. तेल पण चोरलेलं आहे. तो पण पाहिलेली आम्ही. फायनली
आपले कुक संकेत वड करायसाठी हे बघा सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा. आणि इकडे कॉमेडी चालू आहे. असते रोज. जाऊ दे बाबा. नाही करून ठेव ना वडापाव अजून झालेत पण नाही आणि कस्टमर चालू झाले. कस्टमरला बघू शकता फायनली तुम्ही. या सर बसा पहिला मुलाखत घ्या. कसा आहे पहिला टेस्टचा वडापाव. मित्रांनो फायनली आमच्या हा काय केला वाड्याला सुरुवात झालेली आहे. बघा वाडा ए तो पुढे घे नाही तर तो पीठ खाली पडल. हा तू काढ मी सोडतो. हे बघा माहितीये का पहिलाच वाडा आमचा गुड्डी टाकत आहे. ओ मी करून देतो. येऊ दे. अरे पहिला एक होतं, जाऊ दे. कढईला ठेव. कढईला ठेवायचा पहिला वडा कढईला. काय बाहेर खाताव ना आपण. मग जागेवाल्याला नको. जागेवाल्याला पहिला वडा आम्ही टाकलाय कढईमध्ये. तो आता इथे जागेवाल्याला देणार आहे. पण काही हा जो व्लॉग वाला आहे ना तो नंतर चोरून खाईल तो. तुम्ही फक्त व्लॉग बघत राहतो. कुठे ना कुठे तुम्हाला तो खाताना दिसेल. कोकण 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 जे आहे आता आपल्या वाड्याचं काम फटाफट संकेत शेट करत आहेत. आणि इकडे गुड्डी वाडा सोडत आहे. बघा फटाफट आता आमच्या वडापावची सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा ये गाई वास तर एकदम झणझणीत सुटलाय. काय बिल्ला वास कसा सुटलाय पोरांनो. एक नंबर. चला आहे बघा. बर्गर बिर्गर काय नाही काही फक्त वडापाव का. कोकणातला फेमस आहे बाई वडापाव. रानटी वडापाव. रानटी वडापाव. रानटी वडापाव. हॉटेलचं नाव रानटी वडापाव. हॅशटॅग रानटी वडापाव. अशा प्रकारे 4 जात आहेत र हे ना. या सर बसा. असं घे. तर मित्रांनो वडापावचा वास एक नंबर येतोय. टेस्ट एक नंबर झाले. आपले खूप संकेत हेलोंडे आणि गुड्डी सुरू आहे उर्फ रोहिणी. आणि ही आमची पब्लिक आहे. आणि आमच्या कोकणात आल्यावरती बोलाय पार्टी तर झालीच पाहिजे मित्रांनो. अशा खूप पार्ट्या केल्या आम्ही. आणि ही आता आमची वडापावची पार्टी आहे. आत्ता सुरुवात झाली पण सुरुवातच अशी झाली की एक नंबर क्वालिटी विषय. क्वालिटी हॉटेल संकेत शेट यावंच लागतंय. मॅनेजमेंट करणारे जो वडापावचा मॅनेजमेंट करणारे ते संकेत हेलोंडे यांनी केलेलं आहे. आम्ही दुपारी असंच बसलेलो तर संकेतच्या मनात आला की भाई वडापाव बनवायचा. एका मिनिटात तो जाऊन सगळं सामान घेऊन आला आणि वडापाव फायनली आमचा तयार झालेला आहे. व्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही फक्त. चला खूप मजा करू मित्रांनो. चलो मित्रांनो संकेत किती वडापाव होतील आपलं अंदाजी. 50 मित्रांनो 50 वडा होतील. आणि आम्ही खायला फक्त किती जण माहिती आहे 7 जण आहो आम्ही. हे बघा बघू शकता तुम्ही. 7 जणात आमचे 50 वडे पाव मस्तपैकी आम्ही खाणार आता. वा पाव किती आहेत नाही ते 70 पाव खाशील ना. किती खाशील 15 वडापाव खाशील ना. नाही खाल्लास तर बघ मग. नैतिक आमचा हा वाघ 15 वडापाव खाणार आहे. तू किती खाशील 5. हे 5 खायला तू 5. आणि हे इकडं आमचे जनावरच आहेत. हे आमचं काय किती ह्याचं 35 आहेत. कुकचं आमचं 35 आहेत. तुझं किती 2. बाई गुड्डी नियमाचं पालन करते. 2च. साहिल तुझं. अरे पण 35 ह्यांनी खाल्ला आणि 15 त्यांनी खाल्ला आणि 50 संपलं. आम्ही काय खाऊ. तो चुरा मी खाई. चुरा काय 5च्या पुढे जाऊ शकतात अजून. अच्छा ठीक आहे. चला आता आमच्या वडापावची टेस्ट करत आहेत साहिल शेठ आणि संकेत शेठ. पहिला कोकला द्या. हा खा रे बाबा कसा आहे बघ भाई. कसा झालाय. हो भाई तुझ्या हातचा बोलल्यावरती भाई
ह्यांना विचारा पाहिजे कसं झालंय. आता काय भाई तो कुकर आणि बारीक परवा कशी अरे दे हे बघा कसं हे बघा कसं. अरे या काय का नाही घ्या सगळ्यांना भेटल. कसं झालाय एक नंबर. टेस्ट एक नंबर. ओहो पोरांचा रिएक्शन बघू शकता आमच्या मुलांचा तुम्ही. कसं आहे नैतिक शेठ कसं आहे बिल्ला कसा आहे वडापाव मला पण देत आहे. खाऊन बघ बाबा. बघ कसा आला बिल्ला. जर चांगला झाला तर संपला. तुला मित्रांनो टेस्ट एक नंबर झालेला आहे. बिल्ला खाल्लास ना कशी आहे टेस्ट एक नंबर. लल्लन टॉप आमच्या रानातला वडापाव संकेत शेठच्या हातचा रानटी एकदम झाकास. पाव घेऊन खातोय असं झालंय. मित्रांनो ह्याच्यातच आहे. टेस्ट केले आणि सगळ्यांना असं वाटतंय भाई कधी वडापाव भेटतोय कधी. हे बघा हा बघा कसा सगळ्यांना असं वाटतंय कधी वडापाव भेटतोय. सकाळ जर ना जेवलाय नाही वडापाव द्यायची सुरुवात झालेली आहे बघा बघू शकतो. आणि हे बघा ह्यांनी कसं झालाय एक नंबर. सगळ्यांना एक नंबर भाई वडापाव. झालं सगळं. हा 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 बघा हात जळतायत माझे त्या मिरच्या हे केल्यात ना. मित्रांनो लय डेंजर वडापाव झालाय हो. आणि विषय काय कोकणातला फेमस वडापाव आणि आम्ही रानातच केलेला आहे त्याच्यामुळे टेस्ट लय बाप झाले. बिल्ला कशी लागले एक नंबर आहे बघा. हो का हो बाजू. मित्रांनो मॅनेजमेंट संकेत शेठचा प्लॅन चेंज झालेला आहे. वडापाव सोडून आता हे बघा पॅटीस बनवत आहेत. प्लॅन लगेच चेंज होतो त्यांचा मूडावरती आहे त्यांच्या. हे बघा आता आम्ही लगेच पॅटीसची सुरुवात केलं बघू शकता तुम्ही. हे बघा सगळंच खा. मित्रांनो गुड्डीची रिॲक्शन बघू शकता हो. तलून तिचा हात दुखायला लागला आता. नाही आहे हात जळत आहे तो चटणीचा ठेचा करताना. हात तिचे जलतायत चटणीचा जो ठेचा केला ना त्याच्यामुळे बोलते हात जलतायत. तरी पण आम्हाला ती खूप मेहनत घेत आहे आमच्यासाठी. अजूनपर्यंत तिने टेस्ट केलेली नाही वडापावची पण आमच्यासाठी बघा तिने अजून प्रयत्न तिचा चालू आहे. ते बघा आमच्यासाठी करते ती. थँक्यू शुक्रवारचा उपास आहे तुझा. थँक्यू गुड्डी. गुड्डीसाठी मंडळी काय बोलू शकता तुम्ही. रिस्पेक्ट अच्छा फ्रॉम हृदय. अच्छा ओ बारीक पण आपल्या गुड्डीसाठी काय बोलू शकता तुम्ही. रिॲक्शन द्या काहीतरी. थँक्यू विंक्यू. काही शब्दच नाहीये. अच्छा एवढी गुड्डीची बघू शकता तुम्ही. बोलण्यासाठी काही शब्दच नाही बोलतायत. शब्द नाही राहिलेत त्यांच्याकडे. गुड्डीचा खूप मेहनत आहे गुड्डीची. थँक्यू गुड्डी. लव यू बहुत प्यार. असाच सपोर्ट द्या आम्हाला. मित्रांनो आता आमच्या पॅटीसची सुरुवात होत आहे बघू शकतो तुम्ही. बघा मूड चेंज झालाय आणि इकडे पॅटीसची सुरुवात केलेली आहे बघा. पॅटीस पाव एक नंबर आहे बघा. यो हो हो हो. तेल लागेल काय खूप पॅटीस साठी. आता काय राहिलंयच काय. मित्रांनो आमचे शेवटचे 3 पॅटीस राहिलेले आहेत आणि फायनली आमचे वाडं तलून झालेले आहेत. आता आम्ही खायला सुरुवात करू. शेवटचे 3 पॅटीस बाकी आहेत बघा बघू शकता तुम्ही. ह्यांना कधी भेटतंय असं झालंय बघा. हा बघा तरसलाय वाघ.
थांब भावा भेटत आता झालंय सुरुवात. आणि जेवलाय नाही घरात. अजून एक काहीतरी नवीन मेजवानी आहे बघा. झारीतून काहीतरी असं वेगळंच काहीतरी आहे. हे दोघं काय करतायत आज आम्हाला काही समजत नाही. पॅटीस झालं, वडं झालं आणि हे बघा काय चाललंय. खाली याचा पोला होणार आहे. हे बघा इकडं रामबुडीची आहे ना ती चिपकल. नाही चिपकणार. बुंदी तयार झाली आमची. ही बुंदी आहे. ताव शिजू दे आणि तिला बुंदी चिपकवणार. आता बुंदी पडणार नाही. अरे बाबा पडल. काय ते मेही झाला गाठी शेव. गाठ थांब कुठे अरे गरम होते. अरे गरम काय वेळेला करपवायचं नाही. मग थांब थोडा हितो होते लाल होते. लास्टचा बाकी आहे. सगळं तयार झालेला आहे आमचा. आणि लास्टचा बघा बघ बाकी बुंदी आहे. लाचची बुंदी. सगळा टाकतात तेल मध्ये. मित्रांनो आमचा शेवटचा काहीतरी पोला झालेला आहे. बेसनचा आहे बघा, बघू शकता तुम्ही. शेवटी भाकरीशी एक नंबर लागेल मित्रांनो. सगळ्या रेसिपी आमच्या झाल्या आणि शेवटी आमचा पोला तयार झाला. तीन आयटम केलेत आम्ही. बघा. एक पोला, बेसन. एक वडापाव आणि एक पॅटीस. पॅटीस आणि त्या कुरमुऱ्या पण. बुंदी पाव. बघू शकता. लोक शेव बुंदी खातात, आम्ही पाव बुंदी खाणार आहोत. मित्रांनो फायनली आम्ही आता जातोय वडापाव खायसाठी. तिकडे आहे बघा कसं आमचं सामान इमान नेत आहेत, बघू शकता तुम्ही. चला जातोय आता आम्ही. चलो आता आम्ही खायला सुरुवात करतो. वडापाव बघा चांगल्या मलशीवरती आमच्या कातल्यावरती आलोय. सगळे जण इथं सगळं बोलतात मला हा दे, मला पॅटीस दे, मला वडापाव दे. सगळं भेटल भावानो. चला पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि गरम गरम आमचे वडापाव पण झालेले आहेत. सगळे नाही बघा पावसाचं वातावरण बघू शकता तुम्ही हे बघा. आणि भाई गरम गरम वडापाव आहे बघा खात आहेत सगळेजण. एक नंबर. हा कोकणचा वडापाव बोलतात भाई, खतरनाक झालाय. वडापाव खाल्ल्यानंतर रात्री आज येणार रोनाल्डो. मित्रांनो त्या मैत्रिणीला पण देतोय तो बघा, बघू शकतो. सुषमा चष्मा नाही लावून राहिली. पाणी नाही तो पाणी नाही आहे. मिल्कशेक आहे. फायनली गुड्डीचा झालेला आहे खाऊन, बघू शकता तुम्ही. आणि साहिल झाला ओके. आणि अजून 4 आहे बघा. 4 आपली वाघ खाता येतच. स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे. फाटच परे नाही यावर्षी तरी संपणार नाही. दोघांचं काम 25 झालाय. माझं पण आता होत आलाय. एक घेतो तरी पण मी. मित्रांनो सगळ्यांचा फायनली खाऊन झालेला आहे. ती आणि बघ आमचे खालच्या गावात जा. बघू शकता तुम्ही एवढे वडापाव उरलेत ते आम्ही रात्री खाऊन टाकू. चला सगळ्यांच. कस्टमर वाढले. कस्टमर वाढले. त्यांनी गाव सांगितलं नव्हतं. आणि इकडून हे बघा कस्टमर येत आहेत. कस्टमर वाढले ते बघा. बारकी पण चं प्राणी आलेले आहेत त्याच्या ह्याच्यात. वाघ बीघ बघू शकता तो बघा. वाटतंय सगळ्यांना. सगळ्यांना देतोय थोडा थोडा. किती प्राणी आलेत बघू शकता तुम्ही. मित्रांनो आजचा आपला वडापावचा व्लॉग एक नंबर झाला मित्रांनो. वडापाव तर एकदम टेस्टी होतं. तर आजचा व्लॉग आपला इथं संपवतो आपण. तुम्हाला पण वडापाव खायचा असेल तर खाली स्कॅनर पाठवतोय आणि नंबर टाकतो. DM करा. पैसे पाठवा. हां तुम्हाला वडापाव घरपोच डिलिव्हरी होईल. होम डिलिव्हरी. DM करू शकता तुम्ही. टेस्ट एक नंबर झाले. आणि तुमच्या भावाला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि
लाईक करा लाईक करा घंटी दाबायला विसरू नका. लव यू बहुत प्यार. असंच ब्लॉग आपले येत राहतील. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.